समय विचार करणार आहोत। आणि जर आम्ही हेडिंग पाहिलं त्याचं तर खूप सुंदर हेडिंग आहे की परमेश्वराची इस्रायलावरील शाश्वत प्रीती। वेळानो परमेश्वर इस्रायलवर खूप प्रीती करतो आणि आज आमच्यावर देखील तो खूप प्रीती करत आहे। जे अभिवचन यशाया संदेशाद्वारे इस्रायलाला परमेश्वराने दिलं तेच अभिवचन तो आज आम्हा प्रत्येकाला, आमच्या मंडळीला, आमच्या चर्चला देऊ इच्छित आहे। आम्ही जर वाचलं 2 आणि 3 वचन, आपल्या डेऱ्यांची जागा वाढवून आपल्या रावट्यांच्या कणाती पसरू दे, अटकाव करू नको, आपल्या दोऱ्या लांब कर, मेखा पक्क्या ठोक, कारण उजवीकडे व डावीकडे तुझा विस्तार होईल, तुझे संतान राष्ट्रावर ताबा करील, उजाड झालेली नगरे वसतील। या ठिकाणी जे वचन वाचले तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे जे अभिवचन आहे ते विस्तार करण्यासंदर्भात आहे की वाढ झाली पाहिजे, तुमचा विस्तार होणार आहे, उजवीकडे आणि डावीकडे तुमचं काय होणार आहे, विस्तार होणार आहे, असं अभिवचन यशाया संदेशाद्वारे परमेश्वराने इस्रायलाला दिलेलं आहे। आणि परमेश्वराची इच्छा हीच आहे की आज आमच्या मंडळीला, आज आम्हा प्रत्येकाला तो आमची काय करणार आहे, वाढ करणार आहे, तो आम्हाला तो विस्तीर्ण असं करणार आहे। त्यासाठी या ठिकाणी जे वचन वाचलेलं की तो आपल्या डेऱ्यांची जागा वाढवून। प्रियांनो, या वाटाचा आपण विचार करत असताना आम्हाला पाहायचं आहे, जर आमचा विस्तार करायचा असेल, आम्ही ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना आम्ही जर परमेश्वराचे लेकर आहोत, तर आमची वाढ होण्यासाठी, आमचा विस्तार होण्यासाठी आम्हाला कोणत्या गोष्टीची आज आवश्यकता आहे। आज आम्हाला ख्रिस्त माहीत आहे, आमच्या जन्मापासून माहीत आहे, आमचे आईवडील ख्रिश्चन होते म्हणून आज आम्ही ख्रिश्चन आहोत, म्हणून आम्हाला येशू माहीत आहे काय। प्रियांनो, आमच्या पिढ्या, आमची आजी आजोबा यापासून आम्हाला ख्रिस्त माहीत आहे, परंतु हे आमचं भाग्य आहे की आम्हाला ख्रिस्त आमच्या जन्मापासूनच समजलेला आहे, आम्हाला ख्रिस्त समजलेला आहे। परंतु आज आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या मंडळीला, प्रत्येकाला आज गरज आहे वाढ होण्याची, विस्तार होण्याची। की तो विस्तार आम्हाला कशाचा करायचा आहे, की तो विस्तार आम्हाला आमच्या चर्चचा विस्तार करायचा आहे। या ठिकाणी आमचा विषय आहे आज एनलार्ज युअर टेंट, की तुमच्या तंबूचा विस्तार करा। आमच्या तंबूचा, आमच्या चर्चचा, आमच्या मंडळीचा जर आम्हाला विस्तार करायचा असेल, आमच्या ख्रिस्ती जीवनाचा जर आम्हाला विस्तार करायचा असेल, तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी असणं गरजेचं आहे। आम्ही पाहूया, आम्हाला जर आमच्या ख्रिस्ती जीवनाचा, आम्हाला जर आमच्या मंडळीचा विस्तार करायचा असेल, आमच्या तंबूचा जर आम्हाला विस्तार करायचा असेल, तर आम्हाला सर्वात महत्त्वाचं आहे आमचं पाया पक्का असणं। आम्ही कुठली इमारत बांधतो, आम्ही घर बांधतो, त्याचा पाया काय करतो, आम्ही खोल घालतो, खडक लागला पाहिजे की नाही, आणि खडकावर आम्ही पाया घालतो, बांधकाम पक्का करतो, दगड खाली टाकून चांगल्या प्रकारे ते पाया पक्का करतो, आणि त्याच्यावर कितीही मजले जरी आम्ही बांधले तरी त्या इमारतीला धोका राहत नाही। तसंच आमचं ख्रिस्ती जीवन आहे, आमचा ख्रिस्ती जीवनाचा पाया देखील कसा पाहिजे, भक्कम पाहिजे। त्यासाठी आम्हाला आमचा पाय भक्कम करण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सर्वात महत्त्वाचं आहे आमचा विश्वासात आमच्या वाढ झाली पाहिजे। आमचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे परमेश्वरावर पाहिजे। आणि विश्वास आम्ही कशाविषयी धरायला पाहिजे, प्रेरणा आम्ही पाहूया। आमचा जो पहिला पाय, आमचा ख्रिस्ती जीवनाचा जर विस्तार करायचा असेल तर जो पहिला पाया आहे, जी पहिली पायरी आहे, तो म्हणजे आमचा विश्वास परमेश्वरावर कसा पाहिजे, भक्कम पाहिजे। परंतु आम्ही विश्वास कशाविषयी ठेवला पाहिजे, प्रेरणा आपण पाहूया। योहानेचा 3रा अध्याय आणि 16 वचन, आम्हाला प्रत्येकाला ते पाठ आहे। काय आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आम्ही कशाविषयी देवावर विश्वास ठेवला पाहिजे, सार्वकालिक जीवन ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की देवाने आपला एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी दिला, कारण आम्हाला काय आहे, सार्वकालिक
जीवन आहे आणि त्या सर्व काही जीवनाविषयी आम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि याच विश्वासावर ख्रिस्ती धर्म हा एक वेगळा धर्म आहे की आम्हाला मरणानंतर पुन्हा काय आहे जीवन आहे त्या जीवनाविषयी आज आम्ही त्या जीवनामुळे आज आम्ही कसे आहोत वेगळे केलेले लोक आहोत आमच्या मरणानंतर आमचं आयुष्य संपतं परंतु प्रियानो त्यानंतर एक नवीन जीवन आहे त्या जीवनाविषयी म्हणजे सार्वत्रिक जीवनाविषयी आम्ही ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी विश्वास धरणं गरजेचं आहे त्यानंतर आम्ही पाहूया योहानाचा पहिला अध्याय आणि 12 वचन परंतु त्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांनी त्याच्या नावावर विश्वास करणाऱ्यांना त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला आम्ही दुसरी गोष्ट पाहत आहोत की आम्ही कशाविषयी विश्वास ठेवला पाहिजे जर आम्ही विश्वास ठेवतो तर विश्वास ठेवणाऱ्याने देवाने काय म्हटलेलं आहे देवाची मुले म्हणण्याचा अधिकार दिला आहे आम्हाला त्याने देवाची मुले म्हणण्याचा अधिकार दिला आहे याविषयी आम्ही काय केलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे प्रियानो आम्ही देवाची मुले आहोत आम्ही देवाचे लोक आहोत आणि या गोष्टीवर आम्ही काय ठेवलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि प्रकटीकरणाचा 22वा अध्याय आणि 7 वचन पहा मी लवकर येतो या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा धन्य प्रियांनो पहा मी लवकर येतो आमचा परमेश्वर पुन्हा येणार आहे तो 2024 वर्षापूर्वी तो बाळ रूपात या जगामध्ये आलेला आहे मानव देह धारण करून आला परंतु त्याचं द्वितीय आगमन होणार आहे आणि तो येत असताना तो आमचं काय करणार आहे न्याय करणार आहे तो आम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे शासन करणार आहे तो आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे त्या गोष्टीवर आम्ही काय ठेवलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारे आम्ही 3 भाग पाहिले कशा प्रकारे कशाविषयी आम्ही विश्वास ठेवला पाहिजे आम्ही जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पहा आम्ही वाचतो प्रत्येक रविवारी आणि त्यामध्ये पहा खूप सुंदर वर्णन आहे मी विश्वास ठेवतो की एकच प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा एक पुत्र जो सर्व युगांपूर्वी होईल यामध्ये देखील ते सांगितले 5व्या ह्याच्यात की आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता त्यावर मी विश्वास ठेवतो येशू ख्रिस्त त्याचा एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला पवित्र कुमारी मरियापासून जन्मला ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरले जो अधोलोकात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायचा येणार आहे त्यावर मी विश्वास ठेवतो प्रियांनो या ठिकाणी आम्ही कशाविषयी विश्वास ठेवला पाहिजे आम्ही प्रत्येक रविवारी आम्ही वाचत आहोत आणि आता वाचताना ते माझ्या लक्षात आलं की मी ज्यावेळेस तयार केली त्यावेळेस हे विचार नव्हता आला परंतु आता वाचताना माझ्या लक्षात आलं की आम्ही दर रविवारी या गोष्टीविषयी आम्ही वाचन करतो परंतु आम्ही त्याचा विचार करत नाही आम्ही पाहिलं कशाविषयी विश्वास ठेवला पाहिजे आता आपला विश्वास कसा असावा आम्ही बायबलमध्ये विश्वासाविषयी अनेक उदाहरणं आहेत प्रियांनो आम्हाला जर ख्रिस्ती जीवनाचा पाया पक्का करायचा असेल आमचा विस्तार करायचा असेल तर आमचा विश्वास कसा असावा शताधिपतीचा आम्ही बायबलमध्ये उदाहरण पाहतो लूक याचा 7व्या वचनामध्ये की त्या ठिकाणी शताधिपती ज्यामुळे आपल्याकडे येण्याचे मी स्वतःला योग्य मानले नाही तर शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल प्रियांनो तो एवढा ताबेदार मनुष्य होता त्याच्या हाताखाली सैन्य होते तो एक प्रतिष्ठित होता तरी देखील तो काय म्हटला आपल्याकडे येण्याचे मी स्वतःला योग्य मानले नाही शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल इतका विश्वास होता तू फक्त शब्द बोला तुम्ही माझ्या प्रियांनो आज या शताधिपतीचं वर्णन आमच्या पवित्र शास्त्रामध्ये आहे तेवढा विश्वास आमच्या ठाई असणं गरजेचं आहे की हे ऐकून येशूला देखील काय झालंय आश्चर्य झाले आणि तो वळून आपल्या मागे चालणाऱ्या लोक समुदायाला म्हणाला एवढा विश्वास तर मला
इस्रायलातही आढळला नाही. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने स्वतः त्याच्या विश्वासाविषयी वर्णन केलेलं आहे. एवढा विश्वास आमचा ख्रिस्ती विश्वास असणाऱ्यांचा असणं गरजेचं आहे. निर्गमनाचा 14वा आणि 13व्या वचनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं, ज्यावेळेस मोशे मिस्र देशातून इस्रायलला बाहेर काढत होता, त्यावेळेस मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पहा. कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहता ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडायचे नाही. प्रियांनो, ते सैन्य इस्रायलाला मारण्यासाठी त्याच्या मागे धावत होतं, परंतु मोशेचा एवढा विश्वास होता, जे तुम्ही त्यांना आता पाहता ते पुन्हा तुमच्या दृष्टीस कधी पडणार नाही. एवढा विश्वास आज आमच्या विरुद्ध, आमच्या ख्रिस्ती जीवनाविरुद्ध, आमच्या कुटुंबाविरुद्ध आम्ही चालत असताना अनेक लोक आमच्यावर संकटासारखे धावून येत आहेत, अनेक लोक आमच्यावर पडलेले आहेत, परंतु आमचा देव परमेश्वर आम्हाला सांगत आहे, तुम्ही भिवू नका, स्थिर राहा, कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि जे लोक तुमचा छळ करतायत ते उद्या तुम्हाला दिसणार नाही. आणि हा घटना आम्ही जीवन जगत असताना जे देवाचे सेवक सेवकांना लोकांनी छळलं, त्या छळणाऱ्या लोकांना देवाने शासन केलेलं आहे. ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला, मंदिरावर दगड मारले, ते लोक त्या ठिकाणी देवाने नाहीसे केलेले आहे. हा आमचा विश्वास असायला पाहिजे, अशा प्रकारे आमचा विश्वास पाहिजे. त्याचप्रमाणे योहान याचा 20वा अध्याय आणि 27 ते 29 वचन. योहान 20, 27 ते 29. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात काढा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वास हीच असू नको तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू, माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास करणारे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. स्वतः येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवायचा आहे. की थोमन त्याला चाचलं, मला पाहायचंय, त्याचे वन पाहायचे, पोटात भाला खुपसलं, मला ते पाहायचंय. त्यांनी कुस त्याने पाहिले, त्याने हात लावून पाहिले आणि तेव्हा म्हणाला, माझा प्रभू, माझा देव. प्रियांनो, आज देखील आमचं ख्रिस्ती जीवन अनेक प्रकारे आम्ही पाहत असताना अशाच प्रकारचं आहे. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट असतं, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला मागतो, ज्यावेळेस देव उत्तर देत नाही, त्यावेळेस आमचा विश्वास डगमगत होतो. आम्ही म्हणतो की नाही, देव नाही, आणि आमचा विश्वास काही प्रमाणात कमी पडतो. आम्ही जड लेण्यामध्ये कमी पडतो, आम्ही त्याच्या गौरवामध्ये कमी पडतो. अशाच प्रकारे थोमाची देखील अवस्था झाली होती. तो देखील ज्यावेळेस येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्याला ठेवलं कबरेमध्ये, तो त्याचा विश्वास डगमगीत झाला, त्याने विश्वास पूर्ण ठेवला नाही. आणि ज्यावेळेस त्याने सांगितलं होतं येशूने की मी पुन्हा येणार आहे, मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार आहे, परंतु त्या गोष्टीवर थोमाने विश्वास ठेवला नाही. तो मला मी चापसून पाहणार. आणि ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, म्हणजे ज्यावेळेस आम्हाला अनुभव येतो की देवाने मला बरं केलं, ज्यावेळेस आम्हाला अनुभव की देवाने आम्हाला संकटातून बाहेर पडलं, त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा एक आत्म्याने उत्साहित होऊन लगेच म्हणतो, नाही, आमचा देव कसा आहे, जिवंत आहे. परंतु परिस्थिती बिघडल्यानंतर पुन्हा एकदा आमचा देवाचा विश्वास करतो, डगमगीत होतो. परंतु परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे, येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. प्रियांनो, आज आम्ही कसे आहोत, धन्यवादित लोक आहोत, कारण आमचा विश्वास आम्ही परमेश्वराला पाहिलं नाही, परंतु देवाचा अनुभव आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर सतत असतो. म्हणून आम्ही पाहिलं की आमचा ख्रिस्ती जीवनाचा, आमच्या मंडळीचा, आमच्या चर्चचा जर आम्हाला विस्तार करायचा असेल तर आम्ही प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आम्ही काय केलं पाहिजे, आमचा विश्वास कसा ठेवला पाहिजे. पवित्र शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने आम्ही उदाहरण ऐकले त्या पद्धतीचा आमचा प्रत्येकाचा विश्वास असणं गरजेचं आहे. त्यावेळेस आम्हाला ही पहिली पायरी जी आहे विश्वासाची ती पूर्ण होईल. आम्ही पाहूया दुसरं की ज्याप्रमाणे आमच्या विश्वासात वाढ झाली पाहिजे, त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट आहे की आम्हाला पवित्र आत्म्याने आपल्या जीवनात स्थान महत्त्वाचं आहे. की पवित्र आत्म्याने आमची आत्मिक वाढ होणं गरजेचं आहे. आमचं एनलार्ज युअर स्पिरिच्युअल लाईफ, आमच्या आत्मिक जीवनामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही चर्चला जाऊन प्रत्येक गोष्ट करतो, परंतु प्रियांनो, पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असणं, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणं हे गरजेचं आहे.
जर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा असेल तरच आम्ही प्रत्येक गोष्ट करताना तो आम्हाला काय करतो, सहाय्य करतो, मार्गदर्शन करतो. आम्ही पाहूया वचन जकरियाचा 4था अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा त्याने मला उत्तर केले, जरुब्बाबेलास परमेश्वराचे हे वचन आहे, बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रियानो, या ठिकाणी मी पाहतो की बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होते. आम्हाला कुठलीही गोष्ट करायची असेल, प्रियानो, आज आम्ही या ठिकाणी आहोत, परंतु आमच्या कुटुंबातील सदस्य कुठेतरी ॲडमिट आहेत, कुठेतरी घरी जाऊ घरामध्ये आहे, आजार आहे, परंतु आपण या ठिकाणी जर प्रार्थना केली त्या विश्वासाने, आम्ही या ठिकाणी प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा त्या दवाखान्यामध्ये ते आमच्या आजारी व्यक्तीला काय करतो, स्पर्श करतो. ते पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आम्ही बऱ्याचदा अनेक ठिकाणी असं आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही आजारी असतो त्यावेळेस आमच्या चर्चच्या पालकांना कुठे पवित्र आत्मा मिळालेला अशा आरोग्य जे देतात त्यांना आम्ही काय करतो, कॉल करतो, फोनवर आम्ही काय करतो, प्रार्थना करतो. आम्ही जवळ नसतो, त्यांचा स्पर्श आम्हाला होत नाही, परंतु जो विश्वास आहे, जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, ते पवित्र आत्म्याचा स्पर्श त्या ठिकाणी होतो आणि आजारी देखील काय होतात, कुठेही जरी असलं तरी त्या ठिकाणी आम्ही बरे होतो. कारण वचन सांगतं की माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी, कुठली गोष्ट असतो परमेश्वराच्या आत्म्याद्वारे कार्यसिद्धी होते. मार्काचा 13वा अध्याय 11वा वचन जर आम्ही पाहिलं, पाण्याने जवळलेले अंजिराचे झाड त्याला पिळून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही वेळ त्या अपेक्षेने तो त्याकडे गेला, परंतु तेथे गेल्यावर पाण्यात त्याला काही आढळले नाही. मार्क 13:11. ते तुम्हाला धरून येऊन चौकशी करिता स्वाधीन करतील, तेव्हा आपण कसे काय बोलावे याविषयी चिंता करू नका. तर त्या घटनेस जे काही तुम्हाला शिकवून दिले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही, तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे. प्रियांनो, आजची परिस्थिती अशाच प्रकारची आहे की तुम्हाला चौकशी करता स्वाधीन करतील. आम्हाला देखील सांगता येत नाही कधी अशा प्रसंगाला सामोरं जाऊ शकू. आम्हाला सांगता येत नाही कधी आमच्या चर्चमध्ये लोक येऊ शकतील, कधी आम्ही कुठं भक्ती करत असतो आमच्या घरात लोक येऊ शकतील, तुम्ही काय करता. त्यावेळेस आम्हाला बोलण्याची गरज नाही. जो बोलणारा आहे तो कोण आहे, पवित्र आत्मा हाच कोण आहे, बोलणारा आहे. म्हणून प्रियांनो, या भयानक दिवसामध्ये, या घडत्या दिवसामध्ये आम्ही आमचं ख्रिस्ती म्हणून जीवन जगत असताना, चालत असताना आम्हाला जर निर्भय राहायचं असेल तर आम्हाला पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. पवित्र आत्म्याची दान वेगळी आणि पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये असणं ते वेगळं. पवित्र आत्म्याचे वेगवेगळे दान आहेत, आम्ही पाहतो पवित्र आत्म्याची दान, परंतु प्रियांनो, पवित्र आत्मा जो आम्ही साधी प्रार्थना जरी करत असलो तरी पवित्र आम्हाला काय करतो, त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो. तो आम्हाला सुचवतो की आम्ही पाहतो रोमकारास 8 आणि 26 आणि 27 वचनामध्ये, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. पण अंतर्यामी पारखणाऱ्या त्या आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. की हाच पवित्र आत्मा आहे की तो आमच्या पवित्र जनासाठी काय करतो, मध्यस्थी करतो. प्रियांनो, आम्ही पवित्र नाहीत, परंतु देव म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. कारण का, की त्या पवित्र आत्म्याने काय केलं पाहिजे, आमच्या जीवनामध्ये वस्ती केली पाहिजे, की तो आमच्या प्रार्थना, तो आमच्या गरजा कुठं नाही, आमच्या स्वर्गीय पित्यापर्यंत नाही. तो आमचा मध्यस्थ आहे. तो अनिर्वाच्य कन्याने आमच्यासाठी मध्यस्थी करतो. आमच्या प्रार्थना या आम्ही म्हणतो तुम्हाला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल, परंतु प्रियांनो, जर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नसेल तर आम्ही किती ओरडलो, आम्ही किती हाका मारला, परंतु आमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. त्याला आम्हाला पवित्र आत्मा मध्यस्थी असणं
गरजेचं आहे. जर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा असेल तर आम्ही कसे असू, आम्ही अशक्त असू, परंतु परमेश्वर आमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, ज्याप्रमाणे विश्वास आमचा पाया आहे, आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा हा महत्त्वाचा आहे की पवित्र आत्म्याशिवाय आम्ही परमेश्वराकडे आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. म्हणून आमचा जर विस्तार करायचा असेल तर आम्हाला विश्वासाबरोबर आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा असणं खूप गरजेचं आहे. आणि हा पवित्र आत्मा परमेश्वराने कोणासाठी दिलेला आहे? आम्ही वाचूया वचन, योहानेचं 14वा अध्याय 16वा आणि 17वा वचन. हा पवित्र आत्मा कोणासाठी दिलेला आहे? मी त्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण जे त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करतो. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, परंतु आज जो आम्हाला ख्रिस्त कळालेला आहे, आज आम्ही पवित्र मंदिरामध्ये येतो, त्याची स्तुती आराधना करतो, त्याची भक्ती करतो, त्यांच्यासाठी परमेश्वराने सत्याचा आत्मा दिलेला आहे. आज तुमच्या आणि माझ्यासाठी हा काय केलेला आहे? सत्याचा आत्मा, हा कैवारी आत्मा परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. आणि तो कैवारी आत्मा आम्हाला ओळखतो. आणि कारण का की तो तुम्हाबरोबर म्हणजे तो आमच्याबरोबर काय करतो? राहतो व तुम्हामध्ये तो वस्ती करेल. पवित्र आत्म्याची वस्ती आमच्या कुटुंबामध्ये, पवित्र आत्म्याची वस्ती आमच्या पवित्र मंदिरामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आमच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची वस्ती आहे. म्हणून आज आम्ही जोडणी करत असलो, परंतु पवित्र आत्मा या ठिकाणी कार्य करत आहे. आमचा विश्वास आहे की पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्या मंडळावर आहे आणि त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया की अशा प्रकारे परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला चालवत आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याशिवाय हे पवित्र शास्त्र पूर्ण होत नाही. विश्वास पाहिला. दुसरी गोष्ट पाहिली, पवित्र आत्म्याचं आमच्या जीवनामध्ये असणं किती गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे की एनलार्ज युअर लव्ह, की तुमच्या प्रीतीचा आमच्या प्रीतीचं काय केलं पाहिजे? विस्तार केला पाहिजे. अनुवाद याचं 6वा आणि 5वं वचन की तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. किती सुंदर, सोपं, सुटसुटीत वचन आहे. तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आम्ही परमेश्वरावर प्रीती करतो का? सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही बऱ्याचदा देण्याविषयी संदेश ऐकतो, दशमांश देणे असेल, परंतु दशमांश फक्त पैशाचाच नाही, दशमांश हा आमच्या वेळेचा सुद्धा आम्ही देणं गरजेचं आहे. काय आम्ही तो दशमांश परमेश्वराला देतो का? आमच्या पैशाची देवाला गरज नाही, आमच्या स्तुती आराधनेची, आमच्या प्रार्थनेची, त्याच्यामध्ये राहण्याची परमेश्वराला गरज आहे. कारण आमचा देव स्तुती स्तवनात वसणारा आमचा जिवंत देव आहे. म्हणून आम्ही विचार केला पाहिजे की आमचा किती वेळ मोबाईलमध्ये जातो, आमचा किती वेळ टी व्ही पाहण्यामध्ये जातो. प्रियांनो, सैतान आज पूर्वी कसे सैतान भूत लागायचे आणि वेगवेगळे प्रकार घडायचे, कारण की ह्या गोष्टी आता राहिल्या नाही. परंतु सैतानाने काही गोष्टी त्याच्या ताब्यामध्ये घेतल्या. एक मोबाईल आहे, लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना त्या मोबाईलचं वेळ लागलं, प्रत्येकाला. त्या दिवशी एक बड्डे होता माझ्या बहिणीच्या मुलीचा आणि तिथं नवीन पाळती पाहिजे, त्यांनी प्रार्थनेपूर्वी सांगितलं की मुलांच्या हातात सतत काय असतो? मोबाईल असतो. मुलगा जेवला नाही, मोबाईल, रडायला लागला, मोबाईल. परंतु आपण ज्या गोष्टी लेकरांना द्यायला पाहिजे त्यानंतर आपण काय करतो? मोबाईल. आम्ही देखील त्याच्यामध्ये आहोत, मी सांगतोय. परंतु त्यानंतर आम्हाला देखील वाटतं की खरंच आपण काय करत आहोत? आपल्या लेकरांना सैतानाच्या अधीन करत आहोत. आणि त्यांना देखील वाटलं की नाही, आपण हे चुकीचं, कारण जो मोबाईल पाहिजे तो कोणाचा आहे? सैतानाचा आहे. मोबाईल आज चांगला देखील आहे आणि वाईट देखील आहे. परंतु आज काय झालं? त्या मोबाईलचं प्रत्येकाला वेळ लागलंय, त्या टी व्हीचं, त्या सिरियलच्या मुळे आपण काय करतो? आपल्या प्रार्थनेचे घरातले टाईम चेंज करतो. नाही, ही मालिका झाल्यावर आपण काय करू? आपण प्रार्थना करू. अरे थांबला, पटकन आवडला, दुसरा कार्यक्रम लागणार आहे. माझ्या प्रियांनो, आमचा जो देवाला द्यायचा वेळ आहे तो या सैतानी साधनांनी घेतलेला आहे.
आता मला खूप गरज आहे की त्याच्यामध्ये आम्ही काही वेळ कुटुंबाने अर्धा तास 1 तास गीतं गावी प्रार्थना करावी, या गोष्टी आम्हाला खूप गरजेच्या आहेत. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आम्ही कशा प्रकारे परमेश्वराला आम्ही प्रत्येक रविवारी येतो आणि जातो. त्याच्यानंतर आमचं जीवन, कौटुंबिक जीवन, आम्ही ज्यावेळेस आमच्या कामकाजामध्ये आमचं काम करतो त्यामध्ये आमचं ख्रिस्ती जीवन कसं आम्ही उपभोगत आहोत, कशा प्रकारे आम्ही ख्रिस्त जगाला सांगत आहोत, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रियांनो. ज्यावेळेस संधी भेटेल त्यावेळेस आम्ही ख्रिस्त गाजवल्याशिवाय, परमेश्वराचं वचन गाजवल्याशिवाय आम्ही राहता कामा नये. प्रियांनो, मला सांगू द्या एक उदाहरण की आमचे एक आडके सर म्हणून आहेत, त्या ॲडमिटमध्ये मगर हॉस्पिटलला. त्यांची अवस्था अशी झाली, त्यांचं मुळं त्या ठिकाणी खूप मोठी गाठ आली होती आणि ते खूप बेचैन झाले. त्यांना शुगर पण आहे आणि ते रोज 5-6 किलोमीटर फिरतात, परंतु त्यांना इतका मोठा त्रास झाला, एवढा स्ट्रॉंग माणूस, परंतु मी त्यांना पाहिलं असं प्रायव्हेटच्या झालं तर मी गेलो आणि इतके अस्वस्थ, अक्षरशः ती व्यक्ती रडायला लागली, त्यांना वेदना असह्य झाल्या त्या. आणि माझ्याजवळ मी काहीच करू शकत नाही, पण मला एकच वाटलं की या समय मी यांच्यासाठी काय करावी, प्रार्थना केली. खूप विश्वासाने मी प्रार्थना केली, डोक्यावर हात ठेवून. प्रियांनो, जो माणूस इतका व्हायबल झाला तर तो माणूस स्थिर झाला. त्यानंतर त्याने थोडं नारळ पाणी घेतलं आणि ते स्वतः बोलले, थोडे सर तुम्ही प्रार्थना केली म्हणून मी त्याच्यानंतर थोडा इतके बेचैन झाले होते ते. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे, आमच्याजवळ प्रार्थना ही शस्त्र आहे. माझ्याजवळ काही नाही देण्यासाठी, परंतु मी एक करू शकतो, मी प्रार्थना करू शकतो. आमच्याजवळ काही नसू द्या, ज्याप्रमाणे शिष्य म्हटले आम्हाला तुझ्याकडे देण्यासाठी काही नाही, तू काय कर, उठ आणि दासरेशीचे नाव चालू लाग. प्रेम, आमच्याजवळ हीच ताकद आहे आणि म्हणून आम्ही देवावर काय केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आम्ही प्रेम कसं केलं पाहिजे, देवाने सांगितलंय योहानेचं 14 अध्याय आणि 15 वचनामध्ये. किती सुंदर वचन परमेश्वर आम्हाला देत आहे की माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी त्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. प्रेम पहा की तुमची प्रीती, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही काय कराल, माझ्या आज्ञा पाळाल. म्हणजे परमेश्वराने सरळ सरळ किती सोपं करून सांगितले, माझ्यावर प्रीती करायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या आज्ञा. आम्हाला माहीत आहे, त्या आज्ञा माहीत आहे, चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या शेजारा वृत्ती करणं सर्वात मोठी आज्ञा, सगळ्या आज्ञा आम्हाला माहीत आहेत. परंतु प्रियांनो, त्या आम्ही काय करत आहोत, आम्हाला आचरणात आणायला त्या खूप आम्हाला कठीण जातात. परंतु ही जी मोठी आहे, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर वृत्ती कर. जशी स्वतः तशी आम्ही बऱ्याचदा म्हणजे नाही का त्या ठिकाणी पाहतो, परंतु अनेक ठिकाणी पाहतो आम्ही आमच्या मुलांना किती वृत्ती करत नाही. नेहमी उदाहरण सांगत असतो की ज्यावेळेस ती माकडी असते, पाणी बरोबर ते आपल्या पिलाला खांद्यावर घेते, परंतु जसं पाणी तिच्यात नाका तोंडात जायला लागतं, ती काय करते, आपल्या पिलाला पायाखाली टाकते आणि आपलं मुलगा बाहेर काढते. अशाच प्रकारे आमचं जीवन आहे. पण देव म्हणतो तुम्ही तुमच्या मुलांपेक्षाही, तुमच्या लेकरांपेक्षाही कोणाला वृत्ती करा, माझं वृत्ती करा. आम्ही आमचा वेळ आम्ही सुरुवातीलाच पाहिलं, जो वेळ आम्ही परमेश्वराला द्यायला पाहिजे तो वेळ आम्हाला देणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहणं गरजेचं आहे. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की करायचं पहिले पत्र 13 त्यामध्ये पूर्ण अध्याय हा प्रीतीवर आहे. आम्ही 1 ते 3 जर वाटलं त्याचे पाहिले तर आम्हाला त्याचा सार कळेल की मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असतो, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी वागणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असं आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळता येईल इतका दृढ विश्वास माझा विश्वास असला, पण माझ्या काही प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या काही प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. खूप सुटसुटीत दिलेला आहे की सगळ्या गोष्टी आमच्या जवळ आहेत. मी संदेश सांगतो, खूप संदेश सांगतो, माझ्या काही प्रीती नसेल तर काय आहे, मी त्या ठिकाणी शून्य आहे. मी जर प्रार्थना केली तर आजारी बरेच होत असतील,
परंतु प्रियांनो माझ्या ठाई जर प्रीती नसेल तर त्या माझ्या विश्वासाला अर्थ नाही, ते सगळं काय आहे, शून्य आहे. म्हणून विश्वास आमच्या ठाई प्रबळ आहे, आमच्याकडे पवित्र आत्म्याचं दान आहे, आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. परंतु जर आमच्याकडे प्रीती नसेल तर या जो पाय आहे आमचा कसा आहे, कमकुवत आहे. आम्हाला जर पाय पक्का करायचा असेल तर प्रीती आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. कारण प्रीती हे सर्वोत्कृष्ट दान आहे आणि ते दान आम्हाला ते मिळवलं. कारण परमेश्वर जगामध्ये आला केवळ त्याने आमच्यावर केलेली प्रीती. पहिलं तुझे पाहिलं देवाने त्यावर एवढी मोठी प्रीती केली. प्रियांनो पहा, हे पूर्ण पवित्र शास्त्र हे प्रीतीवर अवलंबून आहे. अशा प्रकारे आपण या समय प्रियांनो की आम्ही आमच्या विश्वासामध्ये आम्हाला वाढ करावी लागेल, आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये वाढावं लागेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट पाहिली आम्ही की आम्हाला आमच्या प्रीतीचा विस्तार करावा लागेल. या 3 गोष्टी आम्ही जर ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून जर जगत असो तर आमच्या शाखा या कशा आहे, वाढल्या जाणार. उजवीकडे आणि डावीकडे आमची काय होणार आहे, वाढ होणार आहे, आमचा विस्तार होणार आहे. आमच्या पवित्र मंदिरामध्ये अनेक लोक येणार आहेत, अनेक लोकांचं तारण होणार आहे आणि ते तारण आज गरजेचं आहे. आम्हाला अनेक अडचणी आहेत, आम्हाला वेळ लागत आहे प्रत्येक गोष्टीसाठी, आम्हाला चर्च बांधत आहे, परंतु अनेक अडचण आहे. परंतु आम्ही त्याच्या विश्वासामध्ये कसे आहोत, स्थिर आहोत. ज्यावेळेस उशीर लागतो त्यावेळेस परमेश्वर अधिक चांगलं करत असतो. आम्हाला प्रत्येक गोष्ट लवकर, परंतु फास्ट फूड नाही, आम्हाला वेळ लागेल, परंतु पुरणपोळी कशी फास्ट फूडपेक्षा चांगलीच आहे. आम्हाला मटण करायला वेळ लागेल, परंतु वडापावपेक्षा अधिक चांगलं आहे. कुठली गोष्ट आम्हाला उशीर लागत असेल प्रियांनो, कुठली असो, परंतु त्या उशीर होण्यामागे देखील देवाची इच्छा हीच आहे की तो किती परमेश्वरामध्ये स्थिर आहे, किती त्याचा विश्वास आहे आणि तो त्याच्या पलीकडे, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आमचा विस्तार जर आम्हाला करायचा असेल तर या गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या आहे की ज्या आम्ही या 2024चा जर विचार केला तर हे आमचं एक ध्येय असलं पाहिजे की आमच्या मंडळीचा, आमच्या चर्चचा, आमच्या वैयक्तिक ख्रिस्ती जीवनाचा आम्हाला काय करायचं आहे, विस्तार करायचा आहे. आणि इतिहासामध्ये आम्ही वाचतो की यावेळेस आम्ही इस्रायलाच्या देवाजवळ वर मागितला तो असा, तू माझे खरोखर कल्याण करशील, माझ्या मूर्खाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणते अरिष्ट येऊन मी दुःखी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल. त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. आणि आज देखील आम्ही आमच्या मंडळीसाठी, आमच्या कुटुंबासाठी, प्रत्येक लहान दोन व्यक्तींसाठी एकच वर मागणार आहोत की परमेश्वराने आमच्या कुटुंबाचा, आमच्या मंडळीचा काय केला पाहिजे, विस्तार केला पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वर तुम्हाला, मला, आमच्या ज्या आम्हाला पालखीत माई भेटल्यात त्यांना, जे सर्व जे काही वयस्कर लोक आहेत, जे लहान लेकरं आहेत, प्रत्येकाला परमेश्वराने त्याच्या विश्वासात, त्याच्या पवित्र आत्म्यात आणि त्याच्या प्रीतीत वाढव हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो. थँक्यू.